तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याकरिता पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वेळोवेळी अवैध दारू, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियम प्रकरणी कारवाई करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केली आहे। त्याच अनुषंगाने वाशिम शहरातील नंदिकेश्वर मंदिरजवळ 2 व्यक्ती संशयास्पद फिरत असून त्यांच्या हातात एक पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये काहीतरी घातक शस्त्र असून ते घातपात करण्याच्या तयारीमध्ये असल्याबाबत खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेला 29 एप्रिल रोजी प्राप्त झाली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वात घटनास्थळी शिताफीने छापा टाकून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 2 लोखंडी धारदार तलवारी व एक खंजीर हस्तगत करण्यात आले आहे। अक्षय गजानन वानखेडे वय 26 वर्ष आणि राजाराम चव्हाण वय 18 वर्ष दोन्ही राहणार नंदिकेश्वर मंदिराच्या पाठीमागे पाटणी चौक वाशिम असे आरोपींची नावे असून त्यांच्या विरुद्ध कलम 425 भारतीय हत्यार कायदा 1959 सह कलम 37 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखेडे, वाशिम।